संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय. हर्षवर्धन सपकाळ. महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी राज्यातून मंत्री, राजकीय पदाधिकारी येत आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा फुलेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली आहे. अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्ये जी आहे, या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याचं ते यावेळेस म्हणाले आहे. सपकाळ यांनी म्हटलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचे भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये, संविधानाच्या निर्माणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, जी परिवर्तनाची, समतेची, बंधुत्वाची, सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमिलित झाली आहेत आणि याची ज्योत तेवत ठेवण्याचं किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तीने आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. संविधानातील समता, एक सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जे आहेत, त्या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचा कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होतो आहे. आणि आज या निमित्ताने या ठिकाणी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी येण्याचं विशेष कारण आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे, तो वैचारिक मशाल आहे, ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही आणि आगामी काळात काँग्रेस ही वैचारिक लढाई लढणार आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आदर्श आहे तो आम्हाला शिरसावंद्य आहे आणि एवढंच अभिवादन करत असताना या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं आहे. समाज व्यवस्थेमध्ये, संविधानाच्या निर्माणामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, जी परिवर्तनाची, समतेची, बंधुत्वाची, सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमिलित झाली. याची ज्योत तेवत ठेवण्याचं किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे. आजही शेतकऱ्यांचा असूड हा तेवढाच आपल्या सगळ्यांसाठी रेलिव्हंट आहे, प्रासंगिक आहे आणि त्यासोबतच महिलांच्या संदर्भातील धोरणं ही आजही त्यांच्याकडून आपल्याला सर्वांना शिकायसारखी आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा आहे, हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघेही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. त्यामुळे चतुर्वर्णामधली व्यवस्था पुन्हा लागू करायची आहे. संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहेत, या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. आणि आज या निमित्तानं या ठिकाणी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समेत या ठिकाणी येण्याचं विशेष कारण की महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे, जो वैचारिक मशाल आहे, ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही आणि आगामी काळात काँग्रेस जी वैचारिक लढाई लढणार आहे, त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आदर्श आहे तो आम्हाला शिरसावंद्य आहे. एवढंच आज अभिवादन करत असताना या निमित्तानं आपल्याला सांगायचं वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.